नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल BKMP स्टडीमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची मित्रांनो अपडेट आलेली आहे आणि 5 संवर्गाची मित्रांनो डेट जाहीर झालेली आहे एक्झामची। सरळ सेवा भरतीची मित्रांनो प्रसिद्धीपत्रक मित्रांनो आजच आलेलं आहे दिनांक 22 मे 2025 रोजी। तर संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा, म्हणजे तिथं सर्व तुम्हाला PDF जाहिरातीची मित्रांनो विविध माहिती तुम्हाला तिथे भेटेल। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देत आहे टेलिग्राम चॅनलची। तर पहा विषय, विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता आयोजित चाळणी परीक्षांबाबत। तर पहा कोणकोणत्या एक्झामची चाळणी परीक्षा होणार आहे। तर मित्रांनो या जाहिरातींची चाळणी परीक्षा होणार आहे। तर विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता खाली नमूद संवर्गाच्या प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा संवर्गाच्या नावासमोर नमूद केलेल्या ठिकाणी दिनांक व वेळेस आयोजित करण्यात येईल। तर पहा मित्रांनो, विधी सल्लागार गट अ आणि विधी अधिकारी गट अ याची मित्रांनो एक्झामचे ठिकाण आहे मुंबई। तर याची दिनांक आहे 5 जुलै 2025 रोजी ही एक्झाम होईल आणि याची वेळ आहे सकाळी 9 ते 10। तर क्रमांक 3चं जे मित्रांनो पद आहे सहाय्यक निबंधक भागीदारी संस्था गट ब, याची मित्रांनो ठिकाण आहे मुंबईमध्ये एक्झाम होईल। दिनांक आहे 5 जुलै 2025 आणि याची मित्रांनो वेळ आहे सकाळी 11:30 ते दुपारी 12:30। तर क्रमांक 4चं मित्रांनो जे पद आहे गृहप्रमुख गट ब समाज कल्याण आयुक्तालय, याची एक्झाम ठिकाण असेल मुंबई। तर मित्रांनो याचा दिनांक असेल 5 जुलै 2025 आणि वेळ आहे दुपारी 2 ते 3। तर क्रमांक 5चं जे मित्रांनो पद आहे निरीक्षक अधीक्षक दिव्यांग संस्था गट ब दिव्यांग कल्याण आयुक्तालय, याची एक्झामचं ठिकाण आहे मुंबई। तर डेट आहे 5 जुलै 2025 आणि वेळ आहे दुपारी 4:30 ते 5:30। तर परीक्षा योजना अभ्यासक्रम निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहील, जे मित्रांनो संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेलं होतं ते। तर संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेचे निश्चित ठिकाण व इतर तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल। तर उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक 1 व 2 वरील संवर्गाकरिता सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात येईल, तसेच अनुक्रमांक 3 ते 5 वरील संवर्गाकरिता स्वतंत्र चाळणी परीक्षा घेण्यात येईल। तर सामायिक तसेच स्वतंत्र चाळणी परीक्षेमधील गुणांच्या आधारे प्रत्येक संवर्गाकरिता संवर्गनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबवण्यात येईल। तर मित्रांनो ह्याची एक्झामची जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर नक्की तुम्ही एक्झाम द्या, याचं वेळापत्रक आलेलं आहे। आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा। धन्यवाद।